24. राहुल कांबळे या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी खरं तर स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 24. फक्त 6 धावा या षटकामध्ये असीमनं दिल्या. पाहूया अंतिम षटकामध्ये समेश आणि वैभव ही जोडी कितपत धावा भैरी जोगेश्वरी संघासाठी उभ्या करतील. फैजान षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. पहिला चेंडू बापरे बाप, फार दूरवरती खेळून दिलेला प्रचंड ताकदवान षटकार समेशच्या बॅटमधनं. 24 आणि 6 30 धावांवर धावफलक पोहोचतोय. प्रेक्षकांची चांगली गर्दी, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, दर्जेदार पंचगिरी, चांगल्या प्रकारचं आयोजन, एक आखीव देखीव रेखीव स्पर्धा असोसिएशन चषक 2025. परत एकदा सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फटका, लगातार 2 षटकार, धावफलक पुढे पोहोचतोय 36 धावा. समेशला जर आपण पाहिलं तो बॅटिंगही चांगली करतो, बॉलिंगही चांगली करतो. सलग 3 षटकार मारले तर विजय मांडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असेल. प्रेक्षकांना विनंती, चेंडू जो गेलेला आहे तो आणायचा आहे, सहकार्य करा. 12 धावा 2 चेंडूमध्ये आल्या. पाहूया अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समेश भैरी जोगेश्वरी संघासाठी दमदार फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू फार लांबवरचे षटकार खेळलेत त्याने. सलग तिसरा चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये. 6 धावा. 500 रुपयांचा मानकरी ठरतोय. विजयराव मांडे यांच्या वतीने हे बक्षीस असणार आहे. विजय किसन मांडे. समेश ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, 6ला 6ची अपेक्षा सुद्धा त्याचे सहकारी करत असतील. दोन्ही प्रेक्षकांचे धन्यवाद. चेंडू दोन्ही प्रेक्षकांनी आणलेला आमच्या आदिनाथ माडेकर निश्चितच चांगला असं लाईनमनची कामगिरी पार पडतात. त्या आदिनाथचे आणि तिकडचा जो खेळाडू आहे त्याचाही धन्यवाद दिला जाते. दोन्ही आमच्या खेळाडू मित्रांचे खूप खूप आभार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 42. 24 धावा होत्या, 18 आल्या 3 चेंडूमध्ये, 42 झाल्या. 24च्या बरोबर उलटी धावसंख्या झाली 3 षटकारानंतर 42. चौथाही आलाय. आप डालू तो कहा डालू, ये बहारी मार रहा है, असंच म्हणत असेल गोलंदाज. अजून 2 मारला तर राजेवाडी संघाचा खेळाडू अल्तमाशीच्याकडनं 500 रुपये असणार आहे, जो डीप पॉइंटला फिल्डिंग करतोय. 6ला 500 नी कसं भागेल. विजय किसन मांडे यांच्याकडनं 6ला, हा 5वा आला. आपलं आतमध्ये बघण्याच्या अगोदर 5वा आला. 6वा येईल का. दीपकजी, आपण जर बघितलं तर प्रतिस्पर्धी संघातला खेळाडूही बक्षीस लावतोय. ही क्रिकेटची जी खेळाडू वृत्ती आहे ती फक्त बिरवाडी असोसिएशन मध्ये पाहायला भेटते. प्रणितकडनं 2000 रुपये पटकन जमा करून टाका. अल्तमशकडनं जो प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतो त्याच्याकडनंही बक्षीस आलेलं आहे. अल्तमशचं खरं तर कौतुक आहे. हे खरं तर क्रिकेट द गेम ऑफ जेंटलमन्स, क्रिकेट हा सभ्य ग्रहस्थांचा खेळ आहे, हे अल्तमश दाखवून देत आहेत. आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत त्याने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला बक्षीस दिलंय. 6 षटकार मारले तर तरी कमी. 500 रुपये अजून येत आहेत नबील भाईंकडनं. 6वा येणार का. ओ नाही आला, नाही आला 6वा. 5 आले, परंतु बॅटिंग जबरदस्त. वाटलं नव्हतं इथपर्यंत धावफलक जाईल. राजेवाडीला प्रयत्न मोठे करावे लागतील. 54 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग केली समेशनं.